नमस्कार मित्रांनो, आपल्या रस्त्यावर खड्डा असला किंवा कचरा उचलला गेला नाही की आपण लगेच बोलतो सरकार काय करत आहे. पण तुम्हाला खरंच माहिती आहे का की सरकार म्हणजे नक्की कोण? प्रत्येक गोष्टीसाठी लोक राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे बघतात, पण खरी पावर तर तुमच्या गल्लीत गावात असते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या लोकल गव्हर्नमेंटची पूर्ण कुंडली मांडणार आहे. ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपर्यंत सगळे विषय एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर सुरू करूया. भाग 1, ग्रामीण विरुद्ध शहरी. मित्रांनो, सगळ्यात आधी हे समजून घ्या की भारतात दोन प्रकारच्या व्यवस्था आहेत, एक ग्रामीण आणि दुसरी शहरी. ग्रामीण भागातल्या व्यवस्थेला पंचायत राज म्हणतात, तर शहरातल्या व्यवस्थेला नगरपालिका किंवा महानगरपालिका म्हणतात. या दोन्ही व्यवस्था 1992 मध्ये आलेल्या 73व्या आणि 74व्या संविधान दुरुस्तीमुळे खूप पॉवरफुल झाले आहेत. भाग 2, ग्रामीण भाग. पंचायत राज 3 स्तरीय रचना. सगळ्यात आधी बोलूया गावाकडच्या सरकारबद्दल. भारतात पंचायत राजची व्यवस्था 3 भागात विभागली गेली आहे. एक, ग्रामपंचायत, सर्वात खालचा स्तर. कुठे असते? जिथे लोकसंख्या 600 पेक्षा जास्त आहे आणि डोंगरी भागात 300. इथे तुम्ही निवडून दिलेले सदस्य असतात आणि त्यांचा प्रमुख असतो सरपंच. इथे ग्रामसेवक असतो जो सरकारकडून पगार घेतो आणि सरपंचाला मदत करतो. गावातला प्रत्येक 18 वर्षावरील माणूस ग्रामसभेचा भाग असतो. ग्रामसभा ही गावातली सर्वात पॉवरफुल गोष्ट आहे, जिथे तुम्ही सरपंचाला हिशोब मागू शकता. 2, पंचायत समिती, तालुका स्तर. हे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यामधला दुवा आहे. इथल्या प्रमुखाला सभापती म्हणतात. इथला मोठा अधिकारी हा BDO म्हणजेच गट विकास अधिकारी असतो. तालुक्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींचा निधी यांच्या हातातून जातो. 3, जिल्हा परिषद. हे गावातल्या व्यवस्थेतले सर्वात मोठे सरकार. इथे अध्यक्ष प्रमुख असतो. सरकारी बाजूला इथे CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, जे IAS अधिकारी असतात. जिल्हा परिषदेकडे गावातल्या शाळा, हॉस्पिटल आणि मोठे रस्ते बनवण्याचे बजेट असते. शहरी भाग, नगर प्रशासन. शहरी भागातल्या व्यवस्थेला अर्बन लोकल बॉडीज म्हणतात. जसं गावात पंचायत राज असतं तसं शहरात नगरपालिका व्यवस्था असते. भारताच्या संविधानातल्या 74व्या दुरुस्तीमुळे या संस्थांना संवैधानिक दर्जा मिळाला आहे. शहरी भागात लोकसंख्येनुसार 3 मुख्य भाग पडतात. एक, नगरपंचायत. हे अशा ठिकाणी असतं जिथे गावाचे हळूहळू शहरात रूपांतर होत आहे. साधारणतः 10,000 ते 25,000च्या दरम्यान इथे लोकसंख्या असते. इथे निवडून आलेले सदस्य असतात आणि त्यांचा प्रमुख असतो अध्यक्ष. इथे सरकारकडून कार्यकारी अधिकारी म्हणजेच एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची नेमणूक असते. 2, नगरपालिका, म्युनिसिपल काउन्सिल. लहान शहरांसाठी नगरपालिका असते. महाराष्ट्रामध्ये यांचे अ, ब आणि क असे 3 वर्ग लोकसंख्येनुसार पडतात. 25,000 पासून 3 लाखांपर्यंत लोकसंख्या असते. इथे तुम्ही ज्यांना मत देता त्यांना नगरसेवक म्हणतात आणि त्यांचा प्रमुख असतो नगराध्यक्ष. इथे सरकारी प्रमुखाला मुख्याधिकारी म्हणजे चीफ ऑफिसर म्हणतात. काम, शहरातले दिवे, रस्ते, कचरा व्यवस्थापन आणि जन्म मृत्यूची नोंदणी करणे. 3, महानगरपालिका. मोठ्या शहरांसाठी ही सर्वात पॉवरफुल संस्था असते, जसे की मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका एटसेट्रा. 3 लाखांपेक्षा जास्त इथे लोकसंख्या असते. रचना, महानगरपालिका 2 भागात चालते. एक, लेजिस्लेटिव्ह म्हणजेच निवडून आलेले नगरसेवक आणि त्यांचे प्रमुख महापौर. महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो, पण त्याच्याकडे कार्यकारी अधिकारी कमी असतात. एक्झिक्युटिव्ह म्हणजे सरकारी, खरी पावर असते आयुक्तकडे
हा एक सिनियर IAS अधिकारी असतो. शहराचा पूर्ण बजेट आणि प्रशासन हाच माणूस चालवतो. पैसा कुठून येतो? आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसा कुठून येतो? याचे उत्पन्नाचे प्रामुख्याने 3 भाग पडतात. एक, स्वतः गोळा केलेले कर, म्हणजे घरपट्टी हा सगळ्यात मोठा स्रोत आहे. पाणीपट्टी, नळाच्या पाण्याचे बिल, व्यवसाय कर, प्रोफेशनल टॅक्स, नोकरी किंवा धंदा करणाऱ्यांकडून घेतला जाणारा कर, जाहिरात कर, होल्डिंग्स आणि बोर्ड्सकडून मिळणारा कर, करमणूक कर, सिनेमा हॉल, सर्कस किंवा मोठ्या इव्हेंट्सकडून घेतला जाणारा कर, बिगर कर उत्पन्न, दंड आणि फी, बांधकाम परवानगी, FSI फीज, नवीन बिल्डिंग बांधताना बिल्डरला पालिकेला द्यावे लागणारे शुल्क, दंड, कचरा टाकणे, बेकायदेशीर बांधकाम यावरचे दंड, बाजार यात्रा फी, आठवडी बाजारातील दुकानांची फी एटसेट्रा. गव्हर्नमेंट अनुदान. केंद्र आणि राज्य सरकार दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांचा निधी थेट यांच्या बँक खात्यात पाठवते. उदाहरणार्थ स्मार्ट सिटी किंवा स्वच्छ भारत अभियान. मित्रांनो, शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकल गव्हर्नमेंट हे फक्त पुस्तकातले शब्द नाहीत, तर ते तुमचे प्रत्यक्ष आयुष्य ठरवतात. सगळे लोक दिल्ली आणि मुंबईच्या राजकारणात रस घेतात, पण तुमचा दिवस किती सुखकर होईल, हे तुमचे रस्ते स्वच्छ असतील का, पाणी येईल का, मुलांचे चांगले शिक्षण मिळेल का, हे सगळं तुमच्या ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेवर अवलंबून असतं. आपल्या देशात लोकशाही फक्त मतदान करण्यापुरती मर्यादित नाहीये. जेव्हा तुम्ही तुमच्या ग्रामसेवकाला किंवा नगरसेवकाला बजेटबद्दल प्रश्न विचाराल, तेव्हा तुम्ही ग्रामसभेत जाऊन तुमचा हक्क मागाल, तेव्हाच खरी लोकशाही जिवंत होईल. पैसा तुमचा आहे, टॅक्स तुम्ही भरला आहे, म्हणून प्रश्न पण तुम्हीच विचारायचे आहेत. मित्रांनो, शेवटी एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपल्या देशात सगळेच टॅक्स भरतात. जेव्हा तुम्ही एक पार्लेजीचा पुडा घेता किंवा एक साबण घेता, तेव्हा प्रत्येक रुपयावर तुम्ही इनडायरेक्ट टॅक्स भरता. म्हणजे शहरातला तो मोठा फ्लायओव्हर असो किंवा गावातला छोटा रस्ता, तो तुमच्या पैशातून बनला आहे. तो पैसा कोणत्याही नेत्याचा नाहीये, तो पैसा आपलाच आहे. पण शोकांतिका बघा, आपण हॉटेलमध्ये 500 रुपये दिले आणि जेवण खराब असेल तर मॅनेजरला जाब विचारतो, पण इकडे सरकार आपल्याकडून कोट्यवधी रुपये टॅक्समधून घेत आहे, पण रस्ता खराब असला की आपण चुपचाप त्यातून गाडी चालवतो का? ज्या दिवशी तुम्ही तुमच्या नगरसेवकाला किंवा सरपंचाला प्रश्न विचारायला सुरुवात कराल ना, की माझ्या गल्लीतील रस्ता किती बजेटचा होता, त्यातील किती पैसे वापरले गेले आणि तो 2 महिन्यातच का उखडला गेला, त्या दिवशी खरा विकास सुरू होईल. तुमचा वोट किमती आहेच, पण तुमचा टॅक्स त्याहूनही किमती आहे. मतदान 5 वर्षातून एकदा होतं, पण टॅक्स तुम्ही प्रत्येक सेकंदाला भरता. म्हणून प्रश्न विचारा. जिथे प्रश्न विचारले जात नाहीत तिथेच भ्रष्टाचार जन्माला येतो. जेव्हा जागे व्हा, माहिती घ्या आणि तुमच्या पैशाचा हिशोब मागा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जागे व्हा आणि आपले अधिकार समजून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.